2024 हे तुमचा आणि लोकांचा विकास करेल जे तुम्ही निवडाल असं कुठलं सरकार आहे? काँग्रेस. छत्रपती शासन आपल्यासाठी कल्याण कधी पण करू शकतो. आम्हाला बीजेपी सरकारच पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेस, बीजेपी, शिवसेना. हे सरकार तर फक्त मलिदावाल्यांचाच विकास होणार आहे इथे बारामतीत. काँग्रेस. बीजेपी का नको आणि काँग्रेस का? बीजेपीच्या ह्याच्यात अत्याचार झाले. अत्याचार होतो आणि काँग्रेस आले तर काय फायदे मिळतील? काँग्रेस वाले गरिबांचं चांगलं होईल. म्हणजे सर्वसामान्याचं सरकार आहे हा, ते. सर्वसामान्य बीजेपी सरकार. उद्योगपतींचं सरकार आहे असं वाटतं. बीजेपीने सगळं गुजरातला नेले. महाराष्ट्रात काय केळं राहिलेत काय? हम्म. महाराष्ट्रात राज्यात आपलं काँग्रेस. बीजेपीलाच आम्ही वोटिंग. दुसरं सरकार का नको आणि बीजेपीमुळे काय फायदे मिळतील? बीजेपीमुळे आज सगळं ऑनलाईन झालेलं आहे, आमचा फायदा झालेला आहे. त्यामुळे आम्ही वोटिंग हे बीजेपीलाच आणि मोदी सरकारलाच करणार. जी चांगली कामे करणार त्यालाच निवडून देणार. आम्ही आमच्या वॉर्डामध्ये अजितदादा यांना करणार. कुठलेही सरकार आले हम्म. तर ती धर्मांनी चालणार असेल, ते सत्य आणि धर्मानं. सत्य आणि न्याय हा. या दोन धर्मांनी चालणारं सरकार विकासच करणार आहे. काँग्रेस पाहिजे. ओके, ओके. कुठलं सरकार नको, फक्त काँग्रेस. ओनली राहुल गांधी. काँग्रेसच्या काळात कसं आहे माहिती आहे का? काँग्रेस आले तर सर्वांना शिक्षणाचा म्हणजे सगळ्यांना लाभ भेटतो. राहुल गांधी आले सगळ्यांना चांगलं होईल. मस्त एकदम भाजपच्या ह्याच्यात बोलत कार्य होतात. राहुल गांधी न्याय मिळत नाही लोकांना. न्याय मिळत नाही. लोक भीक मागतात काय या भाजपाच्या काळात काय पण खराब सरकार आहे भाजप. नाही, त्या नाही. गोष्टी- कुठल्याही प्रकारचा त्यांनी शेतकऱ्यांवर बी अन्याय केलेला आहे. लोकांचा समज आहे. बीजेपी हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे आणि सर्व उद्योगधंद्यावाल्यांचंही सरकार आहे. त्यामुळे बीजेपीला वोटिंग मी तर करणार. काय बेनिफिट्स मिलेगा आपको अगर कांग्रेस आया तो? शांती सुकून. हाँ. आणखी काय? बीजेपी क्यों नहीं चाहिए? बीजेपी नाही चाहिए. भ्रष्टाचार आहे. काँग्रेस. बीजेपी का नको? काँग्रेसकडून काय फायदा? काँग्रेसकडून काय चांगल्या योजना आहेत. हां बीजेपी भ्रष्टाचारी लोकांना सोबतीला घेते. त्यांच्यावर आरोप केले. हां. भाजपा ज्या पक्षात आहेत त्या जे हे आहे त्या विकासाच्या दृष्टीने चाललेले आहे सगळं. दादांचा बारामतीत विकास दिसतोय. हां. दादांसारखा विकास दुसऱ्या तालुक्यात किंवा महाराष्ट्रात कुठंच नाही. हां. भाजप भाजपचं काय बेनिफिट्स असतील आणि दुसरे सरकार का नको आहे? हिंदुत्ववादीसाठी भाजप. हिंदुत्ववादी म्हणजे तुम्ही विकास न बघता धर्म बघून सरकारला मतदान करणार का? विकास जरा सगळ्यांना दिसतो. तुम्ही काय पाहून मतदान करणार भाजपनं? विकास पण होतोय आणि सगळ्याच गोष्टी. आम्हाला पहिल्यापासून पवार साहेबांची निवड आहे. हां. पहिल्यापासून त्यांनी बारामतीत बघितलेलं आहे. आणि प्लीज बघणार आहे बारामतीत असं सुद्धा. आणि पवार साहेब त्यांना नक्की निवडून 100%. महाविकास आघाडी सरकार काय फायदा मिळेल ते सरकार? शेतीला मालाला भाव चांगला होता. दुधाला भाव चांगला होता त्यांच्याकडून. ते पिकाला हमी भाव मिळेल म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगलं सरकार चांगलं आहे सरकार होतं. असं वाटतं. बीजेपी का नको मग? बीजेपीने काय केलं? वाट लावली देशाची आता. उद्योगधंद्यांना पाठीशी घालते फक्त, हो. शेतकऱ्यांसाठी काय करत नाही असं वाटतं. अजिबातच नाही, काहीच नाही. अजितदादा पवार. भाजप सरकार मराठ्यांना आरक्षण द्यायला आहे. हां. म्हणजे भाजपचं सरकार मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकारच नको आहे आम्हाला. त्याच्यामुळे नको आहे ते सरकार. नाही ते सरकारच नको आहे. ती विकास सरकार आहे. शेतकऱ्याचं काय करू शकत नाही ते सरकार. हां. आणि शेतकऱ्याचं सगळं मालाला त्यांनी भाव कमी केले. कापसाला भाव नाही, हां. बेकारी, दुधाला बी नाही, असं म्हणा असं नाही ना. अजून भरती नाही, भरती सुटत नाही. रेल्वे भरती सुटलेली आहे रेल्वे भरती 5 सुटत नाही, वर्षात. हे सुटत नाही. बीजेपी बीजेपी चाहिए. मिलेगा गुंडाराज खत्म हुआ है. हाँ. अच्छा विकास हो रहा है. मतलब दूसरी सरकारें गुंडागर्दी करती है ऐसा लगता है? ऐसा लगता नहीं है. वो लोग बोलते हैं हाँ 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 कि अब तो हमारा राज्य आ गया. हाँ. अभी सबका राज खत्म हुआ है. उद्धव साहेब आहे ते सगळ्यांना चांगलं काम करतात. महाराष्ट्रात पहिले बी चांगलं करोनाच्या काळात काम केलं. त्याच्यामुळे आम्हाला उद्धव साहेब पाहिजे. अजितदादा दादाच करतील सध्या विकास नाही का? दादा युवकांसाठी दादाच करतील. सरकारी संस्था विकणार नाही. हां. लोकांना नोकऱ्या मिळतात. बेरोजगार राहणार नाही. देशाचा विकास होईल. आणि सगळ्यात महत्वाचं की ब्लॅकमेल करणार नाही सरकार. कुठलं सरकार? ब्लॅकमेल करणार नाही. काँग्रेस सरकार हे ब्लॅकमेल करणार नाही. बीजेपी नकोय. बीजेपी नको. BJP हे- देशाचं वाटोळच केले सगळं. लोकांचा विकास करणारं जे सरकार असेल. हा. आता तुम्ही त्यावर नावं ठेवतात बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी. हां. पण सरकार आता लोकांना असं सरकार पाहिजे ना. हा. फक्त नावावरच चाललं पाहिजे. त्याची कार्य पाहिजे तशी. हां. सामान्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आता लोक म्हणतात की बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे की नाही.
पण आतापर्यंत लोक त्रस्त झालेले आहेत त्यांना. हां तुमच्या लक्षात येते का? तर सरकार असं पाहिजे ना की सर्वसामान्य म्हणलं पाहिजे की हे सरकार आहे. आता बीजेपीला संधी भरपूर वेळा दिलेली आहे, ते पण काय लोक नाराज आहेत हां की दबावाखाली बीजेपी चांगलं काम करणाऱ्यांना सुद्धा हे करतं. तर हे दबावाचं राजकारण नाही पाहिजे. हां जे सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे तसं सरकार पाहिजे. देशाचं नाव चेंज करणारा राज्यकर्ता नाही पाहिजे. बरोबर. देशाचं नाव तेच असलं पाहिजे. जसं की आजकाल मोदी सरकार म्हणून सगळीकडे फिरलं जातं आहे, तर मोदी सरकार नाही पाहिजे, ते भारत सरकारच पाहिजे. कारण भारत देशच मोठा आहे, मोदी हा मोठा नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून काँग्रेस सरकार. आता आपण निवडून दिलेले आमदारच युती करायला लागले हां तर सरकार त्यांचंच येणार नाही. विकास होईल असं वाटतं का त्यांच्याकडून? विकास ह्याच्या आधी जसा झाला तसाच होईल पुढं. पूर्ण महाराष्ट्रभर विदर्भामध्ये महाराष्ट्रभर विदर्भामध्ये विकासाची जी व्याख्या आहे ती ह्याच्या आधी जशी चालत आली तशीच पुढे चालत राहील. काँग्रेस सरकार. ओके. अजून काय अपेक्षा ठेवता तुम्ही निवडलेल्या सरकारकडून? काय महागाई कमी व्हावी, रोजंदारी लोकांना, युवकांना रोजगार मिळावा. आपल्या देशामध्ये राष्ट्रवादीच चालन, शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट नवीन. पूर्ण महाराष्ट्राला विकास मिळेल असं वाटतं? हो होईल विकास, कारण की आता 15 वर्ष झाला आपण ज्यांना सत्तेत आणले त्यांनी किती विकास केला ते बघतीच जनता. जास्त करून गरिबांचा विचार झाला पाहिजे. काँग्रेस सरकारमध्ये कसा गरिबांचा विचार होत होता, राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये गरिबांचा विचार होत होता, तो सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्यांचं सरकार यावं. महाराष्ट्रात तर 100% ठाकरेंचं आणि साहेबांचं सरकार यावं. नाही तसा विषय नाही. आता रिॲलिटी सांगायचं झालं तर प्रत्येक क्षेत्रात आपल्या जवळचा जो नेता ज्यांची जास्त कामं करतो त्या नेत्याला जास्त करून निवडून दिलं. त्यामुळं आपण परफेक्टली प्रॉपर असं एका सरकारवर ते ब्लेम नाही करू शकत. आणि बहुपक्षीय सरकार असल्यामुळेच तर फायदा आहे ना. एकपक्षीय सरकार असेल किंवा एकच सरकार असेल सगळीकडे तर लय करप्शन वगैरे वाढण्याची शक्यता राहते. पण त्याच्यापेक्षा जर आपलं सरकार म्हणजे असं जास्त मल्टिपल पार्टी सरकार असेल तर मग कोणताही निर्णय जास्त पार्टीने मिळवून घेतला जातो, त्यामुळे त्यात चूक होण्याची शक्यता कमी राहते. एज्युकेशनमध्ये विकास करेल असं कुठलं सरकार वाटतं तुम्हाला 2024मध्ये? बीजेपी. दुसरं सरकार का नको? दुसरं सरकार का वाटत नाही? बीजेपीच कशामुळे? कारण की ते 15 वर्ष झाले नाही का चालू आहे त्यांचं, आणि दुसरे आले तर मग नुसता भ्रष्टाचारच करत राहते. पण बीजेपी सरकारच पाहिजे आहे, कारण की मोदी जे आहेत ना त्यांच्याकडं ते डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. ॲज अ पी एम भारताचे पंतप्रधान म्हणून जी पर्सनॅलिटी लागते ना ती मोदीजींकडे आहे. तसे स्कीम्स वगैरे बरेच आहेत. आम्हाला पण स्कॉलरशिप वगैरे खूप भेटलेले आहेत, म्हणून मला असं वाटतं अशा म्हणजे त्यांनी हे केलं आहे, समान नागरिक कायदा केला पाहिजे, जेणेकरून आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याला समान शिक्षणाचा अधिकार मिळेल. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यांना जे आरक्षण आहे ते काढून समान अधिकार दिला पाहिजे. नागरिक कायदा तशी गुणवत्ता आहे तसं त्यांना मिळालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता कोणताही सरकार कोणाचाच विकास करत नाही. सध्या शिक्षणाला सगळ्यांना धडपड करायला लागते, त्याच्यामुळे ही विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे की त्यांनी कोणाला दिलं पाहिजे कोणाला नाही. केजरीवाल एज्युकेशन आता दिल्लीमध्ये बघितलं तर एज्युकेशनच्या बाबतीत किती म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला पीक पाडल्याला असे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, आपले गव्हर्नमेंट कॉलेज आहे, परत प्रायव्हेटला पाडणार. तसं जर बारामतीमध्ये झालं किंवा महाराष्ट्रामध्ये झालं आपल्या सगळ्या बाकीच्या जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या फरक पडेल. आर्थिकदृष्ट्या फरक पडेल, सगळं प्रॉफिट होईल माणसांना, म्हणजे पैसे कमी जातात. नंतर जे आता लेडीजला सगळे शिक्षण फ्री आहे दिल्लीमध्ये तसं सगळीकडे झालेलं आहे, त्यामुळे मग फायदा होईल आपला. सरसकट फ्री व्हायला आपण फ्री करेल. सरसकट फ्री होईल, सगळ्यांना फ्री होईल.